स्वच्छ केलेल्या पोर्चवरती माती कुठून सांडली म्हणून बघत बघत गेले तर मॅडम चपला घालून आल्या होत्या पोर्चवरती. आणि अर्धवट राहिलेला किल्ला पूर्ण करण्यासाठी मम्माला चालू होती लाडीगोडी. अगदी बसायला स्टूलही दिला, पण मम्मा तू मला किल्ला करून दे हे चालू होतं. तर पाठीमागं राईतलं भात कापायची गडबड झाल्यामुळे किल्ला अजून पण अर्धवट राहिला. 2 मांजरं टी व्ही बघत होती आणि जिग्याच्या बाबांनी मशीन असल्यामुळं घाई भातावर घेतलेली अगदी धुळा भाताचा चालू होता, म्हणजे पटापटा भात कापणी चालू होती बघा. तर या साईडला सकाळी बघा अण्णांनी बांधाकडचं भात आधीच कापून घेतलेला आहे. छान अशी रोपटी बघा, ही काजूची आळी मी स्वतः घरात ही रोपटी बनवलेली होती. आणि साईडला बघायला पण चालू आहे की भात कापणी कशी चालू आहे. आणि हे बघा, हे कडवर अण्णांनी सकाळीपासून भात कापलेला आहे आणि अशा पद्धतीनं राईतलं भात कापणी चालू झालेली आहे. आणि मंडळी, मी खरंच स्वतःला नशीबवान मानते की अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला राहायची संधी मिळते. आणि आजूबाजूला बघू शकता हा वेल किती वरती उंच वाढलेला आहे. या झाडावरती पण एक छोटासा वेल या झाडाचा आधार घेत चढत आहे. माणसाच्या जीवनामध्ये असा एकमेकांना आधार मिळतो का हो? आम्ही जसं आमच्या पोटापाण्याचं बघितलं होतं तशा मशीनचं पण पोटपाणी भरायला चालू होतं. मशीनमध्ये पेट्रोल घालायला चालू होतं बघा इकडे. तर मंडळी, गावाकडचे तुम्हाला आमचे हे मिनी ब्लॉग किंवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर बाकी सगळी घरातली आता भात झोडायला दुसऱ्या शेतामध्ये गेलेले आहेत. तिथलं सगळं आवरून मग इथं पुन्हा येणार आहेत. तोपर्यंत भाऊ भात कापून घेत आहे. मी किचनमधून पण केवढं भात कापून झालंय हे सगळं बघत आहे. आता हे घराशेजारी शेत असल्यामुळे थोडीफार मदत करण्यासाठी मी पण जाणार आहे, कारण की लांबच्या शेतामध्ये मी कुठं नाही जात. कवड्या अशा इसकाडल्यावर परत शेतात कोण घ्यायचं नाही. नव सांगायला लागलं मंडळी, घरातली सगळी कामे आवरून मोठ्या मनानं मी सगळ्यांना मदत करण्यासाठी आले, पण भाऊने अशा पद्धतीने माझा पाण उतारा केला. बरं असू दे, जाऊ दे. यानंतर मिळालेला चान्स सोडेल कसा. मग मला भाताच्या कवड्या कशा न्यायचं याचं थोडंफार ट्रेनिंग देण्यात आलं. झालं असं की भात मशीननं नीट न कापलं गेल्यामुळे मध्ये भाताची लोंबर राहत होती आणि कवड्या उचलताना ती आधीमध्ये येत होती. घरामध्ये पाणी न्यायला आले तर मॅडमाने हा सगळा कचरा करून ठेवलेला आणि त्याच्यामध्ये एक चिकट्टे पण संपवलेला कात्रीनं कट करून. मग शेतामध्ये सगळ्यांना फराळ आणि चहा घेऊन गेले. फराळाचं ताट बहुतेक बघून एक कावळा गिरक्या घालत होता आणि मग सगळ्यांनी आजीची आठवण काढली. 90 वर्ष जगणाऱ्याची पण आठवण निघते आणि 9 महिने पोटात वाढणाऱ्या बाळाची पण आठवण निघते. असं का म्हणते ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. आज माझ्या बाळाला जाऊन 9 वर्ष पूर्ण झाले. चेहऱ्यावरती हसू होतं, पण मन मात्र भरून येत होतं. किती केलं तरी आईचं मन आपल्या बाळाची आठवण येणारच. दिवसभर कामामध्ये मी मुद्दामच मला बिझी ठेवत होते, कारण की मनामध्ये तेच विचार